बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यात चर्चेत आहे। या प्रकरणात मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे। तसेच वाल्मिक कराडवरही मोकळा लावण्यात आलेला आहे। तपास यंत्रणांच्या या कारवाईच्या विरोधात कराड समर्थकांनी आज परळी बंदची हाक दिली आहे। काही आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे पक्षाची जनमानसातील प्रतिमा मलिन होऊ लागली आहे। यातच आता पक्षाने मोठा निर्णय घेतलाय। पक्षाची संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आलेली आहे। हा निर्णय वरिष्ठांनी घेतलेला आहे। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। बीड जिल्ह्यात मंत्री धनंजय मुंडे यांचं वर्चस्व असून हा निर्णय म्हणजे त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे। निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांच्यामुळे कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे केस तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांचं नाव आल्यानंतर त्यांना तालुकाध्यक्ष पदावरून निलंबित करण्यात आलं। यानंतर आता पक्षाच्या वरिष्ठांनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे यांचं नाव आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। विष्णू चाटे हे केजचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष होते। मात्र या गुन्ह्यात त्यांचं नाव आल्यानंतर त्यांना तातडीने निलंबित करण्यात आलं होतं। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अनेक लोकांची चौकशी सुद्धा त्यानंतर झाली, त्यांची तपासणी करण्यात आली होती। त्यानंतर सुनील तटकरे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला। जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हेच काम पाहतील असं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कळवण्यात आलंय। तसंच यापुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा सूचना बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत। काल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यांच्यासोबत बैठक पार पडली। या बैठकीमध्ये बीड जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीचा आढावा अजित पवार यांनी घेतला। त्यासोबतच वाल्मिक कराड यांना मोक्का लागल्यानंतर परळी बंदची हाक देण्यात आली होती। अनेक हिंस्त्र आंदोलनं कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती। त्या संदर्भात माहिती अजित पवार यांनी जाणून घेतली। भविष्यात तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची निवड करताना त्यांच्या चारित्र्याची पडताळणी करावी, नंतरच त्यांची नियुक्ती या पदावरती करण्यात यावी अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर यांना देण्यात आले होते। नवीन जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांची निवड होईपर्यंत राजेश्वर चव्हाण हेच जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतील असं पक्षाकडून कळवण्यात आलेलं आहे। एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे। धनंजय मुंडेंमुळेच वाल्मिक कराड सारख्या गुन्हेगारांना अभय मिळत असल्याचा आरोप करत निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत। अशातच आता बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त झाल्याने धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे। याचबाबतचे अधिक अपडेट्स आम्ही तुम्हाला देशोन्नतीच्या माध्यमातून पाठवत राहू। तोपर्यंत पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।